नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 टेट परीक्षा 3च्या माध्यमातून तुमची निवड यादी लागल्यावरती तुमचं नाव त्या निवड यादीमध्ये शोधण्याची प्रक्रिया असते आणि डायरेक्टली तुम्ही तुमच्या पोर्टलला जाऊन कशा पद्धतीने तुमची निवड कोणत्या ठिकाणी झालेली आहे हे चेक करायचं तुम्हाला असतं. मग ते विदाऊट इंटरव्ह्यू असेल किंवा विथ इंटरव्ह्यू असेल. तर अशा पद्धतीने तुम्ही ज्या वेळेसला ओपन करता तुम्हाला असा डॅशबोर्ड पाहायला मिळेल. तुम्ही लॉक केलेले प्रेफरन्सेस पाहायला मिळतील. लॉक ज्यांनी केलं नाही त्यांना या डाव्या बाजूचा नॉट स्टार्टेड म्हणावं लागेल, त्या पद्धतीचा तुम्हाला टॅब दिसेल. आता इथं गेल्यावरती 2 नंबरचा बघा, इथे ऍप्लिकंट रिकमेंडेशन स्टेटस नावाचा जो पर्याय आहे, हा पर्याय तुम्हाला इथे वापरायचा आहे. त्याच्यावरती क्लिक करतो मी. तो पर्याय क्लिक केल्यावरती तुमची निवड विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये झाली आहे का विथ इंटरव्ह्यू मध्ये झाली आहे. पहिल्यांदा विदाऊट इंटरव्ह्यूच्या याद्या लागणार आहेत. तर इथे गेल्यावरती बघा, इथे म्हटलंय तुम्हाला विदाऊट इंटरव्ह्यू. विदाऊट इंटरव्ह्यूला जर गेलो तर आता मी ऑलरेडी ट्राय करून बघतो विदाऊट इंटरव्ह्यूला माझं सिलेक्शन झालंय का. सगळ्यात नाराज करणारा जर टॅब कोणता असेल तर इथे आम्हाला पाहायला मिळाला पहा. आता राऊंड 1 टाकतो किंवा राऊंड 2 टाकतो, रेग्युलर राऊंड. आणि त्याच्यामध्ये मी जर क्लिक केलं तर मला ऑप्शन बघा काय दिसतोय. इथे मी व्ह्यू रिकमेंडेशन ला जाणार. मी बघा अशा पद्धतीने विदाऊट टाकलंय, फेज 2 टाकलंय. इथे आता सबमिट म्हटलंय आणि व्ह्यू रिकमेंडेशनला जर गेलो, आता हा पर्याय जो की अभियोग्यता धारकांना काहींना आनंद पण मिळवून देतो आणि काहींना दुःखाचा पण क्षण असतो. इथे गेल्यावरती बघा असं वरती तुम्हाला येतंय, यू आर नॉट रिकमेंडेड ऍज पर मेरिट. या एका वाक्यामुळं बऱ्याच अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये नाराजगी येऊ शकते. घाबरून जाऊ नका. तुम्हाला विदाऊटला तुमचं सिलेक्शन झालं नाही, काळजी करू नका. लगेच विथला आपल्या पुढचा राऊंड असतो. विथला जायचं, टेन्शन घ्यायचं नाही. मस्तपैकी विथ इंटरव्ह्यू मध्ये गेलो मी. पुन्हा इथे मी सिलेक्ट केलं, फेज 2 ला गेलो आणि इथे मी सबमिट केलं. सबमिट केल्यावरती पुन्हा व्ह्यू रिकमेंडेड इन्स्टिट्यूट येतं, इथे जाऊन क्लिक करायचं आणि इथे व्यवस्थितपणे तुमचं नाव तुम्ही पहा. तुम्हाला या संस्था आलेल्या आहेत. आता मला या 10 संस्था टॉपच्या संस्था आहेत खरं तर महाराष्ट्रातल्या. भारतीय विद्याभवन मुंबई, डीहेवी कॉलेज ट्रस्ट अँड मॅनेजमेंट सोसायटी न्यू दिल्ली, म्हणजे ही सोलापूरची संस्था आहे. शिक्षण प्रसारक मंडळी पुण्याची संस्था आहे. त्यानंतर श्री रंगदास स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ आणि आहे. कैलास शिक्षण मंडळ राहू आहे. द डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया पुणे आहे. अहिल्या शिक्षण संस्था निरवगज आहे. भारतीय विद्यापीठ श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापुरी आहे. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहमदनगर. अशा पद्धतीची आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या 10 संस्था आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, ज्या मला रिकमेंड झालेल्या आहेत. या ठिकाणी मला इंटरव्ह्यूला जायचं होतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला आता सांगून ठेवतो, माझ्या इंटरव्ह्यूच्या डेट तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत पहा. ज्या वेळेसला मला इंटरव्ह्यू साठी कॉलेज येतील त्या संदर्भात मला डेट अशा पद्धतीने पाहायला मिळतील. आता इथे एक गोष्ट तुम्हाला मी वारंवार दाखवण्याचा प्रयत्न किंवा सांगितलं होता की म्हणजे एकाच दिवशी 2 इंटरव्ह्यू आले होते बघा, 15 तारीख आणि वरती 15 तारीख. 3 नंबरचा शिक्षण प्रसारक मंडळी पुणे 15/7/2025 आणि दुसरी म्हणजेच द डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया 15/7/2025 एकाच दिवशी. त्यानंतर सेम प्रोसिजर याला दुसरी एक डेट आली होती 15 तारखेला. खाली हा इथे बघा, अहमदनगर जिल्हा विद्या प्रसारक समाज अहमदनगर. आणि वरती सुद्धा जर पाहिलं तर वरती साधारणतः मला वाटतं मुंबईची जी संस्था होती वरती पहा 1 नंबरला, इथे भारतीय विद्या भवन 16/7/2025 आणि शेवटची एक संस्था आहे 16/7/2025. इथे तुम्ही डेट पाहताय की एकाच दिवशी जर इंटरव्ह्यू आला तर मी त्यांना विनंती केली की अशा अशा पद्धतीने मला जमणार नाही. ज्यांनी मला परमिशन दिली, शक्य झालं त्या इंटरव्ह्यू जेवढे मला शक्य होते ते महाराष्ट्रातील सगळे इंटरव्ह्यू अटेंड करायचा मी प्रयत्न केला. अशा पद्धतीने तुम्हाला रिकमेंडेशन दिसेल. त्यामुळं काही टेन्शन घेऊ नका, तुमचं काम नक्की होईल. या 10 पैकी माझी 6 ठिकाणी त्या ठिकाणी निवड झालेली होती. तर तुमचंही काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.